लर्न एन्जॉय विथ जे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मानसशास्त्र या विषयावरील TET आणि CTET परीक्षेसाठी आवश्यक 30 PYQ अभ्यासणार आहोत. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, मानसशास्त्राच्या या नवीन तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मानसशास्त्राची आणखी एक PYQ घेऊन आलेलो आहोत. एक महत्त्वाची PYQ आहे ज्यामुळे मानसशास्त्राचा अभ्यास आणखी आपला दृढीकरण त्याचं होणार आहे. सुरू करूया आपण आजची आपली पहिली तासिका. पहिला प्रश्न, वाढ ही प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाची असते? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत आपल्यासमोर. मानसिक, संख्यात्मक किंवा परिमाणात्मक, गुणात्मक आणि सामाजिक. तर या ठिकाणी योग्य जे उत्तर आहे संख्यात्मक किंवा परिमाणात्मक. कारण शरीराचा जो आकार आहे, आकार, वजन, उंची किंवा यामध्ये होणारे जे काही बदल आहे ते या ठिकाणी वाढीशी म्हणजे शरीराशी संबंधित आहेत. म्हणून या ठिकाणी ही जी वाढ आहे, शरीराचा आकार, वजन, उंची ही आपण मोजू शकतो, त्याचा परिणाम आपण पाहू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक B संख्यात्मक किंवा परिमाणात्मक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, विकासाची प्रक्रिया कोणत्या वयात थांबते? विकासाची प्रक्रिया कोणत्या वयात थांबते? पर्याय आहेत 25 वर्ष, वृद्धावस्थेत ती कधीही थांबत नाही आणि 18 वर्ष. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की विकास हा जो आहे हा विकास जन्मापासून म्हणजे जन्मपूर्व अवस्थेपासून ते मरेपर्यंत सुरूच असतो, म्हणजे तो कधीच थांबत नाही. म्हणून या ठिकाणी ती अखंड प्रक्रिया आहे. म्हणून पर्याय क्रमांक C ती कधीही थांबत नाही, अखंड प्रक्रिया. पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 कडे आपण जाऊया. चला प्रश्न क्रमांक 3 कडे आपण जाऊया. प्रश्न 3 आहे, बालकाच्या विकासाची दिशा कशी असते? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. हाताकडून पायाकडे, पायाकडून डोक्याकडे, डोक्याकडून पायाकडे आणि पायाकडून हाताकडे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, विकासाची जी दिशा असते ती नेहमी शीर्षपुच्छ असते, म्हणजे डोक्याकडून पायाकडे असते. अगोदर सर्वात आधी डोक्याचा विकास होतो आणि नंतर मग शेवट असं करत करत पायाच्या बोटाकडे जातो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक C डोक्याकडून पायाकडे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघूया. शेषावस्था हा जो काळ आहे, कोणत्या काळाला शेषावस्था असं म्हटलं जातं? तर लक्षात ठेवायचं, जन्म झाल्यापासून 2 वर्षापर्यंत जो काळ असतो तो या ठिकाणी शेषावस्था म्हणून गणला जातो. म्हणून पर्याय क्रमांक B जन्म ते 2 वर्ष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 5 बघूया. वाढ आणि विकास यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम होतो? केवळ आर्थिक स्थिती, अनुवंश आणि परिसर यांची आंतरक्रिया, केवळ परिसर आणि शेवटचा पर्याय केवळ अनुवंश. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, जो वाढ आणि विकास हा जो संबंध आहे, व्यक्तीचा विकास अनुवंशिक, त्याच्यानं क्षमता आदी, त्याला मिळणारं वातावरण, या सगळ्या गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होत असतो. म्हणून या ठिकाणी वाढ आणि विकास, अनुवंश आणि आसपासचा जो काही परिसर असतो यांच्यामध्ये जी काही आंतरक्रिया असते याच्यातून होत असतो. म्हणून यांचा परिणाम त्याच्यावर चांगल्या प्रकारे होतो. म्हणून पर्याय क्रमांक B अनुवंश आणि परिसर यांची आंतरक्रिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर अध्ययन म्हणजे काय? 4 पर्याय बघा आपल्यासमोर. पाठांतर करणे, शारीरिक वाढ होणे, अनुभवामुळे वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल आणि नुसते वाचन करणे. तर या ठिकाणी आपण बघू शकता, जेव्हा सराव आणि अनुभव यामुळे आपल्या वर्तनात कायमस्वरूपी टिकणारा बदल होतो तेव्हा त्याला आपण अध्ययन असं म्हणतो. म्हणजेच काय, अनुभवामुळे वर्तनात कायमस्वरूपी बदल होतो तेच अध्ययन असतं. म्हणून पर्याय क्रमांक C अनुभवामुळे वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 7 बालकाच्या विकासात परिपक्वता म्हणजे काय? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, परिपक्वता हा जो घटक आहे शरीराशी संबंधित आहे आणि हा पूर्णतः नैसर्गिक आहे. त्यामुळे परिपक्वता वय आणि वेळेनुसार होणारी नैसर्गिक क्रिया असल्यामुळे त्याला सरावाची गरज नाही. म्हणून पर्याय क्रमांक A अनुवंशिक गुणांचा नैसर्गिक विकास हे या प्रश्नाचं उत्तर आहे. व्यायाम करणे, वाचन करणे, शाळेत जाणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर नाही. म्हणून पर्याय क्रमांक A याचं योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न, जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाच्या किती पायऱ्या सांगितलेल्या आहेत? तर या ठिकाणी संवेदीकारक, पूर्व संक्रियात्मक, मूर्त संक्रियात्मक आणि औपचारिक अशा 4 पायऱ्या जीन पियाजे यांनी सांगितलेल्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक D 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 9 कडे.
कुमारावस्थेला वादळाचा आणि तणावाचा काळ असं कुणी म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी थॉर्नडाईक, पियाजे, स्टेल्नेहॉल आणि स्किनर. तर या ठिकाणी स्टेल्नेहॉल यांनी हे जे वरचं जे काही वाक्य आहे, हे वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे. कारण कुमारावस्थेमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या किंवा त्या व्यक्तीच्या म्हणजे जे काही किशोरावस्थेतील मुलं असतात, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक त्या ठिकाणी शरीरामध्ये आणि मानसिकतेमध्ये त्यांच्या वेगाने बदल होत असतात. त्यामुळे त्याला तणावाचा काळ म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी स्टेल्नेहॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 10वा प्रश्न बघूया आपण. विकासाचा केंद्र परीघ सिद्धांत काय सांगतो? तर या ठिकाणी पर्याय बघा. विकास शरीराच्या मध्यापासून बाहेरच्या बाजूकडे होतो. विकास केवळ अनुवंशावर अवलंबून असतो. विकास डोक्याकडून पायाकडे होतो. विकास पायाकडून डोक्याकडे होतो. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, केंद्र परीघ हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत काय सांगतो? विकास हा शरीराच्या मध्यापासून बाहेरच्या बाजूकडे होतो. म्हणजेच काय, अगोदर पाठीच्या कण्याचा विकास होतो आणि नंतर मग तो असं करत 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 बाहेरच्या बाजूला जातो. नंतर त्याची हातापायाची बोटे वगैरे त्याचा विकास होत असतो. अगोदर पाठीचा कणा म्हणजे आतून, केंद्राकडून बाहेरच्या दिशेने. म्हणून पर्याय क्रमांक ए, विकास शरीराच्या मध्यापासून बाहेरच्या बाजूकडे होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11कडे जाऊया. मुलगा किंवा मुलगी होणे हे कोणाच्या गुणसूत्रावर अवलंबून असते? खूप छान प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी समाजामध्ये आपण बघतो की मुलगी नेहमी जर मुलगी होत असेल तर तो दोष महिलेला दिला जातो किंवा स्त्रियांना दिला जातो. पण खरं तर या ठिकाणी स्त्री त्याला जबाबदार नसते. कारण आपल्या पुढे 4 पर्याय आहेत दिलेले. केवळ पिता, केवळ माता, आजी आजोबा आणि दोन्ही. तर या ठिकाणी योग्य जे उत्तर आहे ते योग्य उत्तर या ठिकाणी ए, केवळ पिता आहे. कारण पुरुषाच्या शरीरामध्ये म्हणजेच पित्याच्या शरीरामध्ये एक्स आणि वाय दोन्ही प्रकारचे गुणसूत्र असतात आणि स्त्रीच्या शरीरामध्ये फक्त एक्स गुणसूत्र असतात. म्हणून या ठिकाणी जेव्हा एक्स आणि वाय यांची जोडी होते तेव्हा मुलगा होतो आणि एक्स एक्स जर गुणसूत्र एकत्र आले तर त्यापासून मुलगी होते. म्हणून मुलगा मुलगी होणं हे या ठिकाणी फक्त आणि फक्त पिता, केवळ पिता, पर्याय क्रमांक ए यावर अवलंबून आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए, केवळ पिता हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 12वा प्रश्न बघा. विकासाच्या कोणत्या अवस्थेत टोळीची अवस्था या ठिकाणी दिसून येते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जे आहे, उत्तर बाल्यावस्था म्हणजेच काय, 6 ते 12 वर्ष वयोगट जे आहे त्याला उत्तर बाल्यावस्था म्हटलं जातं आणि 2 ते 6 पर्यंत जे वय असतं त्याला पूर्व बाल्यावस्थाच म्हटलं जातं. तर या ठिकाणी उत्तर बाल्यावस्था हे त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे. कारण 6 ते 12 या वयात मुले मित्रांसोबत गट करून राहणे पसंत करतात, मित्रांसोबत टोळी करून राहणे पसंत करतात. म्हणून त्याला टोळीची अवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, उत्तर बाल्यावस्था हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न बघूया आपण. मुलाच्या भाषिक विकासासाठी कोणता काळ अत्यंत संवेदनशील असतो? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जन्मपूर्व अवस्था तर होऊ शकत नाही कारण तेव्हा आपण शिकू शकत नाही. प्रौढावस्था नाही, पूर्व बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्था याच्यातून फक्त या ठिकाणी आपला गोंधळ आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, पूर्व बाल्यावस्था 2 वर्ष ते 6 वर्षाचा जो काळ असतो हा मुलांच्या भाषिक विकासासाठी खूप संवेदनशील असतो. कारण का, तर या वयात मुले वेगाने भाषा आत्मसात करू लागतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, पूर्व बाल्यावस्था हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 14. कोहलबर्ग यांनी विकासाचा कोणता सिद्धांत मांडला? कोहलबर्ग म्हणलो की नैतिक शब्द लक्षात ठेवायचा, नैतिक विकास. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, नैतिक विकास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण याच वयामध्ये योग्य अयोग्य समजण्याच्या नैतिकतेचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हा सिद्धांत काय सांगतो की मुलं या योग्य अयोग्य समजण्याचा त्या ठिकाणी ते प्रयत्न करतात, यालाच नैतिकतेचा सिद्धांत म्हणतात. पर्याय क्रमांक ए, नैतिक विकास हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 15वा. एरिक्सन यांच्या मते विकासाच्या किती अवस्था आहेत? तर या ठिकाणी एरिक्सन यांच्या मते जे काही विकासाच्या अवस्था आहेत त्यांनी एकूण 8 अवस्था सांगितलेल्या आहेत. किती अवस्था सांगितलेल्या आहेत? 8. तर मानवी जीवनाचे एकूण 8 मनोसामाजिक टप्पे त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ए, 8 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न बघा. विकासावर परिणाम करणारा परिसर म्हणजे काय? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, आपल्या पुढं 4 पर्याय आहेत. केवळ शाळा, केवळ भौगोलिक परिसर, केवळ हवामान आणि सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे तो अतिमहत्त्वाचा आहे, व्यक्तीच्या सभोवतालच्या सर्व बाह्य परिस्थिती. मग त्यामध्ये तुमचं कुटुंब पण आलं, त्यामध्ये शाळा पण आली, मित्र पण आले, संस्कृती पण आली आणि भौगोलिक परिस्थितीसुद्धा आली. म्हणून पर्याय क्रमांक डी, व्यक्तीच्या सभोवतालच्या सर्व बाह्य परिस्थिती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
त्यानंतर प्रश्न 17वा बघा, खालीलपैकी कोणते विधान वाढीसाठी योग्य नाही? बघा या ठिकाणी असे फसवे प्रश्न असतात. योग्य नाही असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी वाढ ही शारीरिक असते, अगदी बरोबर. वाढ मोजता पण येते, कारण ती संख्यात्मक पण असते आणि गुणात्मक पण असते. वाढ विकासाचाच एक भाग आहे, अगदी बरोबर. वाढ ही आयुष्यभर चालते हे वाक्य मात्र चुकीचं आहे, कारण वाढ ही ठराविक वयापर्यंतच होत असते. नंतर ती परिपक्वता झाल्यानंतर वाढ शक्यतो थांबते. म्हणजे शक्यतो 21 ते 22 वर्षात वयात शारीरिक जे काही बदल असतात किंवा वाढ जी असते ती पूर्ण झाली असते. पुढे ती वाढ शक्यतो होत नाही, म्हणून वाढ ही आयुष्यभर चालते हे विधान चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघूया आपण. मुलाच्या विकासात अनुवंश म्हणजे काय? 4 पर्याय आहेत. मित्रांच्या सवयी, परिसरातून मिळणारं शिक्षण, खाण्यापिण्याच्या सवयी आणि गर्भधारण्याच्या वेळी आईवडिलांकडून मिळालेले गुणधर्म. बघा, आईवडिलांकडून मिळालेले गुणधर्म, गुणसूत्रे आणि जनुकांद्वारे पूर्वजाकडून मिळालेले जैविक वारसा म्हणजे अनुवंश होय. म्हणून पर्याय क्रमांक डी, गर्भधारणेच्या वेळी वडिलांकडून मिळालेले गुणधर्म हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 कडे जाऊया आपण. वायगोत्स्की यांनी विकासात कशाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे? तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे याचे 4 पर्याय दिलेले आहे. त्यांनी कशाला महत्त्व दिलेलं आहे विकासात? केवळ वैयक्तिक सराव हे होऊ शकत नाही, पुरस्कारांनी शिक्षा, त्यानंतर सी अनुवंश आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं सामाजिक आंतरक्रिया आणि संस्कृती. बघा, बालक समाजाशी संवाद साधून चांगल्या प्रकारे शिकते असं वायगोत्स्की यांचं म्हणणं आहे, किंवा त्यांचा जे काही सिद्धांत आहे त्यामुळे त्यांनी मांडलेला आहे. म्हणून या ठिकाणी सामाजिक आंतरक्रिया आणि संस्कृती ही या ठिकाणी विकासाला खूप महत्त्व असतं, विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. म्हणून पर्याय क्रमांक डी, सामाजिक आंतरक्रिया हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 20वा बघूया आपण. विकासाचे स्वरूप कसे असते? साध्याकडून गुंतागुंतीकडे, गुंतागुंतीकडून साध्याकडे, विशिष्टकडून सामान्याकडे आणि पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य जो पर्याय आहे, विकास नेहमी सोप्याकडून कठीण कौशल्याकडे होत असतो. म्हणून या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे, साध्याकडून गुंतागुंतीकडे, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए, साध्याकडून गुंतागुंतीकडे. त्याच्यानंतर 21वा प्रश्न बघा. कुमार अवस्थेत होणारे बदल प्रामुख्याने कशामुळे होतात? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. केवळ उपासमार, चुकीचं उत्तर आहे. केवळ शाळेचा तणाव, संप्रेरके म्हणजे हॉर्मोन्समधील बदल आणि मोबाईलचा वापर. तर पर्याय क्रमांक ए, बी आणि डी हे होऊ शकत नाही. सी मात्र याचं योग्य उत्तर आहे. संप्रेरके म्हणजे हार्मोन्समधील बदल. बघा, या ठिकाणी यौन अवस्था असते आणि या कुमार अवस्थेमध्ये, यौन अवस्थेमध्ये आंतरस्रावी ग्रंथीमधून स्रवणाऱ्या संप्रेरकामुळे शारीरिक आणि मानसिक त्या ठिकाणी बदल होत असतात. म्हणून या ठिकाणी कुमार अवस्थेत होणारे बदल जे प्रामुख्याने तर संप्रेरका म्हणजे हार्मोन्समुळे होतात. म्हणून या ठिकाणी संप्रेरके म्हणजेच हार्मोन्समधील बदल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. 22वा प्रश्न बघा. सर्वसामान्य बालकाची बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स क्वेश्चन म्हणजे IQ किती असतो? तर लक्षात ठेवायचं आहे, 90 ते 110 हा साधारण मानला जातो, सर्वसामान्य मानला जातो. म्हणून पर्याय क्रमांक सी, 90 ते 110 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 140 पेक्षा जास्त असला तर कुशाग्र बुद्धिमत्तेची त्या ठिकाणी मानले जातात, आणि 70 पेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण मतिमंद किंवा अध्ययनक्षम असं म्हणतो. तर या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 90 ते 110. 23वा प्रश्न बघा. बालकाच्या सामाजिकरणाची पहिली संस्था कोणती? तर कुटुंबापासून सुरुवात करायची. लक्षात ठेवा, बालकाचा विकास सामाजिकरणाची सुरुवात कुटुंबापासून होते. म्हणून सी, कुटुंब हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. बाकी सगळ्या गोष्टी नंतर येतात. त्यानंतर प्रश्न 24वा बघूया आपण. विकासाचा सातत्य, कंटिन्युटी सिद्धांत म्हणजे सिद्धांत काय सांगतो? विकास केवळ बालपणीच होतो, विकास अचानक होतो, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, विकास ही थांबत चालणारी प्रक्रिया आहे. बघा, वरचं पहिलं आणि दुसरं तर होऊ शकत नाही, फक्त डी आणि सी मध्ये तुमचा गोंधळ होऊ शकतो. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, विकास कधी थांबत होत नाही, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जन्मपूर्व अवस्थेपासून मृत्यूपर्यंत एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात अशा प्रकारे विकास होत असतो, पण विकास कधी थांबत नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न बघा. बुद्धिमत्ता आणि अनुवंश यांचा संबंध कोणी स्पष्ट केला? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक ए, गॉल्टन, फ्रान्सिस गॉल्टन यांनी अनुवंश आणि बुद्धिमत्ता यांच्या संबंधावर महत्त्वाचं संशोधन केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए, गॉल्टन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, बालकाच्या वाढीवर सर्वात जास्त परिणाम करणारा शारीरिक घटक कोणता? शिक्षण, खेळ, कपडे आणि पोषण. तर बघा या ठिकाणी पोषण हा जो पर्याय आहे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता ते कसं, तर या ठिकाणी योग्य पोषणामुळे जे काही विद्यार्थी असेल, मुलं असेल, त्याची हाडं, त्याच्यानंतर स्नायू, त्याच्यानंतर उंची, या सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात वाढ होत असते. म्हणून या ठिकाणी बालकाच्या वाढीवर सगळ्यात जास्त परिणाम करणारा जर घटक कोणता असेल तर तो आहे आहार किंवा पोषण. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न बघा, व्यक्तिभेदाचं मुख्य कारण काय असतं? केवळ वातावरण, अनुवंशिक आणि वातावरण यांची भिन्नता, केवळ वय, केवळ अनुवंश. तर या ठिकाणी केवळ वय किंवा केवळ अनुवंश नाही, तर व्यक्तिभेद जो असतो या ठिकाणी अनुवंश आणि वातावरण यातील भिन्नता. आता त्याचं कारण काय, तर प्रत्येकाचे अनुवंशिक गुण जे असतात ते आपल्याला मातापित्याकडून मिळत असतात व त्याला मिळणारं जे काही वातावरण आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक मुलाला वातावरण सारखं मिळत नाही आणि अनुवंशिक जे मिळणारे गुण आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी सारखे नसतात. म्हणून अनुवंश आणि वातावरण यातील भिन्नता यामुळे व्यक्तिभेद होतो. म्हणून पर्याय क्रमांक बी, अनुवंश आणि वातावरण यातील भिन्नता हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण 28वा. पूर्व बाल्य अवस्थेत म्हणजे अर्ली चाइल्डहुड बालकाचे प्रमुख कार्य काय असते? तर पहिला पर्याय बघा, या ठिकाणी खेळणे आणि अनुकरण करणे, बी अभ्यास करणे, सी नोकरी करणे. आता नोकरी करणे पूर्व बाल्य अवस्थेत काय उत्तर होऊ शकतं का? पर्याय चुकीचा त्या ठिकाणी आहे. आणि काहीही न करणे. तर या ठिकाणी पहिला पर्याय जो आहे खेळणे आणि अनुकरण करणे. तर या ठिकाणी या वयामध्ये मुलं जे असतात अनुकरण करून जास्त करून शिकतात आणि खेळातून शिकत असतात. म्हणून खेळणे आणि अनुकरण करणे हे या ठिकाणी त्याचं प्रमुख कार्य असतं. म्हणून पर्याय क्रमांक ए, खेळणे आणि अनुकरण करणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 29वा, मुलांच्या विकासाचा वेग कसा असतो? तर या ठिकाणी व्यक्तिपरत्वे भिन्न, अनुवंशावर अवलंबून नसतो, वयानुसार स्थिर राहतो, सगळ्यांचा सारखाच असतो. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, व्यक्तिपरत्वे तो कसा असतो? भिन्न असतो. प्रत्येक बालक आपल्या गतीनं आणि आपल्या वेगानं त्या ठिकाणी विकसित होत असतं. म्हणून व्यक्तिपरत्वे भिन्न असतो हा पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. आणि शेवटचा प्रश्न, विकासाचा टप्पा ओळखण्याच्या पियाजेंच्या सिद्धांतानुसार मूर्त संक्रियात्मक अवस्था कोणती? तर या ठिकाणी 11 वर्षाच्या पुढे, 2 ते 7 वर्ष, जन्म ते 2 वर्ष आणि 7 ते 11 वर्ष. तर लक्षात ठेवायचं आहे 7 ते 11 वर्ष हे जे वय आहे या वयात मुले समोर असलेल्या वस्तूंवर तर्कशुद्ध विचार करायला लागतात. म्हणजे शक्यतो या ठिकाणी जेव्हा मूल दुसरीमध्ये जातं, दुसरीमधून तर 6वीपर्यंत हा जो वय असतो या वयामध्ये मुलं त्यांच्यासमोर ज्या काही गोष्टी येतात मूर्त म्हणजे त्यांना ज्या दिसतात त्यावर ते तर्कशुद्ध विचार करायला शिकतात किंवा विचार करायला लागतात. म्हणून या काळामध्ये जो विकासाचा जो टप्पा आहे, म्हणून या ठिकाणी पियाजे यांनी या सिद्धांतानुसार मूर्त संक्रियात्मक अवस्था याला म्हटलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. मानसशास्त्राची हाताशिकेचे आपले 30 प्रश्न या ठिकाणी आपण चांगल्या स्पष्टीकरणासह अभ्यासलेले आहेत आणि आशा करतो तुम्हाला सर्व त्या ठिकाणी स्पष्टीकरण समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल, जर आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. तर फक्त 2 सेकंद लागतील एक लाईक करायला आणि त्या ठिकाणी कमेंट्स लिहायला, तर तेवढं मात्र अवश्य करा, जेणेकरून येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहेत ते बनवून मला देखील उत्साह येईल आणि मला देखील या ठिकाणी प्रेरणा मिळेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे जे व्हिडिओ आहेत ते शिक्षकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून TET असेल किंवा CTT असेल यामध्ये त्यांना यश नक्की मिळेल. तर आता या ठिकाणी थांबतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.